विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या ॲनालिसिस संदर्भातला. हो मित्रांनो, आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यापीठाने महाराष्ट्र सेट परीक्षा आयोजित केली होती. पेपर 1 संदर्भात आपण थोडक्यात ॲनालिसिस जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्वेश्चन कसे होते, काय काय त्याचे आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही टेंटेटिव्ह आन्सर की आहे, ही अनऑफिशियली आहे. आपण आपल्या नॉलेजनुसार ही तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही फायनल जे आन्सर की येईल त्यानुसारच तुमचे जे काही आन्सर आहेत ते करेक्ट किंवा रॉंग हे तुम्ही ठरवा. पण एक जवळपास अंदाज तुम्हाला याच्यामधून येईल की कुठले कुठले आन्सर असू शकतात. तर मित्रांनो, माझ्याकडे आहे सेट पेपरचा म्हणजे पेपर 1चा बी सेट माझ्याकडे आहे. तर त्या पद्धतीने आपण क्वेश्चन बघूयात आणि काय काय आन्सर आहेत तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे कोड बी हा क्वेश्चन पेपर आहे पेपर 1चा. तर याच्यामध्ये जे क्वेश्चन आहे हे पहिलेच पॅरेग्राफवर विचारले होते. 1 ते 5 प्रश्न आहे. एक एक आपण बघूया. तर बघा, पहिल्यांचं आन्सर आहे सी ऑप्शन. त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर आहे ए. तुमचा जो सेट आहे त्यामध्ये पॅरेग्राफचा क्वेश्चन किती नंबरला आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे डी. त्यानंतर क्वेश्चन 4, पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहादर कोण. तर याच्यामध्ये आन्सर आहे ए. 5वा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे तर त्याचा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. याच्यामध्ये इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. द इमोटिकॉन्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे निशब्द संज्ञापनाच्या खालील संदर्भात कोणते विधान चूक ठरते. तर याचं आन्सर आहे निशब्द संज्ञापन सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असते. ऑप्शन आहे बी. क्वेश्चन नंबर 9, प्रसार भारती म्हणजे काय. तर याचं आन्सर आहे प्रसार भारती ही भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. त्यानंतर जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते. तर याचं ऑप्शन जे आहे ऑप्शन डी, कारण विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी ही वाढत असते. क्वेश्चन नंबर 11, याच्यामध्ये 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणितमध्य तुम्हाला काढायचं आहे म्हणजे अरिथमॅटिक मीन्स. तर सोपं आन्सर होतं 1 + 51 / 2 जर आपण केलं तर तुमचं ऑप्शन सी म्हणजे 26 हे त्याचं करेक्ट आन्सर येणार होतं. क्वेश्चन नंबर 12 जो आहे हा मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे. तर याचं आन्सर ए ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्सचाच क्वेश्चन आहे. तर याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी विचारलं होतं की 18ने निशेष भाग कुठल्या संख्येला जातो. तर ते तुम्हाला काढायचं होतं आणि याच्यामध्ये ऑप्शन बी हे करेक्ट आहे. 14 नंबरचा क्वेश्चन आहे, एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. एक्स आणि वाय या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केलेले असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचविल्या. तर याचं आन्सर आहे 210 म्हणजे ऑप्शन सी.
त्यानंतर आहे 15 नंबरचा क्वेश्चन, एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत. जर XN ही संख्या त्या जंगलातील Nव्या वर्षातील हरणांची संख्या दर्शवते. तर हे मॅथमॅटिक्सचाच क्वेश्चन आहे, तर याचा आन्सर देखील आहे ऑप्शन बी. या ठिकाणी तुम्हाला विधान आणि निष्कर्ष दिले होते, तर याचं आन्सर आहे ऑप्शन ए फक्त. त्यानंतर आहे, काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभ्या आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक, म्हणजे ऑप्शन सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 18, एका सांकेतिक भाषेत जर JKLMचे रूपांतर OSVX असे आहे, तर त्याच भाषेत DEFGचे रूपांतर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी IMPR. विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ABCD ही लिहायला पाहिजे ह्या अशा पद्धतीने, तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करणं सोपं पडतं. त्याच्यानंतर सेम तसाच क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंगचाच. एका सांकेतिक भाषेत DACचा सांकेतिक 635 आहे, तर FEGचा संकेतांक किती असेल? तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, 2-2 त्यांनी वाढवलेले आहेत. त्यांची जर आपण ABCD व्यवस्थित लिहून घेतली आणि त्यांचा नंबर जो आहे तो आपण लिहून घेतला, तर आपल्याला त्याचा अंदाज येईल आणि त्या पद्धतीने त्याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए 879. त्यानंतर आहे, दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो. आता हा लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. या पद्धतीने तुम्हाला बघा डायग्राम काढायची होती आणि ती डायग्राम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याचं उत्तर आहे पश्चिमेला तो 25 मीटर तो चाललेला आहे. त्यानंतर आहे डाटा इंटरप्रिटेशन तुम्हाला दिलं होतं, एक टेबल तुम्हाला या ठिकाणी दिला. या ठिकाणी बघा, आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? आता आपण एकूण जर टोटल केली तर त्यांची टोटल येते 60. मग ॲझ्युम करा 60 म्हणजे 100. तर यांनी काय विचारलं आग्रा, तर आग्र्याची एकूण संख्या किती आहे? 15, म्हणजे 15 लाख. तर तुम्ही विचार करा 60 म्हणजे 100%, तर 15 म्हणजे किती? तर याचा आन्सर आहे बी 25%. सोपं होतं शेकडेवारी काढणं. दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात? आता याच्या म्हणजे ऑब्झर्वेशनमधूनच आपल्याला आन्सर कळेल. दिल्ली सगळ्यात जास्त कुठले आहे बघा, 8.2 आहे, 8.7 आहे, 2.7 आहे, 0.5 आणि 20 आहे. 20 हे एकूण आहे. तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश हे आन्सर त्याचं करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन बी. पुढचं सुद्धा टेबल त्यांनी दिलेला आहे. वरील सारणीमध्ये माहिती वर्तुळ चित्राच्या पाय डायग्राम साहाय्याने दाखवायची आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोण किती अंशाचा असेल? आता बघा, पूर्ण जे वर्तुळ आहे ते 360 अंशाचं असतं आणि इकडे त्यांनी टक्केवारी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तो जो कोण आहे मजुरी 25% आहे, तर 360 पैकी 25 जो पार्ट आहे तो किती होईल? तर त्याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी 90 डिग्रीचा तो कोन तयार झालेला असणार आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 24. सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर काय असणार आहे? तर बघा 3:10 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन आपलं कुठे आहे? तर ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 25 पुन्हा या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे हा घातांकी वक्र एक्सपोटेन्शियल कर्व या ठिकाणी तुमचा ऑप्शन असणार आहे.
क्वेश्चन नंबर 26, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर याच्यामध्ये बघा डिजिटल कॅमेऱ्याचा फोकस मापनाचे, त्यानंतर HDD डिजिटल पडद्यांचे उच्च स्पष्टतेचे डेफिनेशन एकक kbps. तर यामध्ये kbps हे युनिट डाटा ट्रान्सफर म्हणजे किलोबाईट पर सेकंड आपण त्याला म्हणत असतो. तर हे ऑप्शन करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 27, HTTPS ऐवजी HTTP ऐवजी HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा तुम्ही म्हणजे त्याचं आन्सर असणार आहे यू आर ॲक्सेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन, म्हणजे एक सुरक्षित संपर्क जोड तुम्ही वापरत आहात. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 28, विच ऑफ द फॉलोइंग शोज करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च ऑफ दिस इंटरनेट बेस्ड फॅसिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, माझा परवाचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूब, जीमेल किंवा जे आपल्या सोशल मीडिया आहे त्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयर, त्यांचे फाउंडर आणि त्यांचे हेड ऑफिसेस याचा अभ्यास तुम्ही करून ठेवा. बघा त्याच्यावरच प्रश्न यांनी विचारलेला आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला लावायची आहे की पहिली स्थापना कोणाची, दुसरी कोणाची, तर ही इयर वाईज तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची आहे. तर बघा यूट्यूबची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे, विकिपीडियाची 2000 मध्ये झालेली आहे, जीमेलची 2004 मध्ये आणि इंस्टाग्रामची 2010 मध्ये. तर तुम्हाला हे करेक्ट जे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे ती लावायची आहे. तर करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. तर ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. या पद्धतीने ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची होती. आता या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर स्वयं इन्शुअर द क्वालिटी ऑफ कोर्स कंटेंट. बघा स्वयं अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही आहे? तर बघा 9 प्रकारच्या ज्या एजन्सीज आहेत या एजन्सीज या स्वयंच्या हायर एज्युकेशनमध्ये दर्जा किंवा क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी काम करत आहेत. तर याच्यामध्ये UGC आहे, CEC आहे, NCERT आहे, NIOS आहे, IMB आहे आणि NITTR आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन ए म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर हे नाही आहेत, म्हणून आपल्याला ते उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे किंवा टिक करायचे आहे. बाकी सगळ्या इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी असणार आहेत. Question number 30, in the context of Web 2.0 digital environmental, what does the abbreviation of UGC? आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला असेल. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग असं विद्यार्थ्यांना वाटलं असेल, पण हे आपल्याला वेगळ्या याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं एन्व्हायरमेंट, डिजिटल एन्व्हायरमेंटमधलं. तर हे आन्सर आहे युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे आन्सर चुकलं असेल कारण त्यांना UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असंच वाटलं असेल आणि ते उत्तर त्यांनी घेतलं असेल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 31, where millennium development goals adopted by United Nation संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारली? तर याचं उत्तर आहे इयर 2000 म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे 32, व्हॉट इज द टार्गेट इयर ऑफ अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? तर याचं आन्सर आहे 2030. यावर्षी जे शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आहे ते साध्य केलं जाणार आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक धुराव्यांचा परिणाम आहे? तर याच्यामध्ये बघा हेडॅक, आयज, नोज अँड थ्रोट इरिटेशन, डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ, तर हे परिणाम होत असतात. तर ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ इनकॉल्टिंग मायक्रोब्स इनटू सॉईल? तर याच्यामध्ये बघा बायोस्टिम्युलेशन हे ऑप्शन करेक्ट येऊ शकतं. बायोस्टिम्युलेशन म्हणजे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 35, विच ऑफ द कंपोनंट ऑफ सोलर पॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टली जनरेटिंग इलेक्ट्रिक करंट वेन एक्सपोज टू सनलाईट? तर याचं आहे सेमी कंडक्टर मटेरियल म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट.
नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 36. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज अ नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज द ऑल्सो डेव्हलपमेंट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रॉपर ॲटिट्यूड किंवा मराठीमध्ये योग्य अभिवृत्ती. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 37. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली इज डिवायडेड इन टू फॉलोइंग पिरियड्स. तर याचं बघा, वैदिक पहिलं आहे, नंतर आहे बौद्ध काळ, नंतर आहे मुस्लिम काळ, नंतर आहे ब्रिटिश आणि नंतर आहे स्वतंत्रोत्तर काळ. तर ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. इन करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. तर याचं उत्तर आहे, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. फक्त मार्गदर्शक सूचना, फक्त सोडवलेली उत्तर, मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे. तो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969. तर मिल्टन केन्स इन इंग्लंड हे ऑप्शन करेक्ट आहे. युनिव्हर्सिटीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा होता, कुठल्या ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, कुठली युनिव्हर्सिटी पहिली स्थापन झालेली आहे, तर मिल्टन केन्स हे इंग्लंडमध्ये ओपन युनिव्हर्सिटी झालेली आहे 1969 मध्ये. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन जे मुस्लिम धर्मामध्ये दिलं जातं तर त्याला मक्तब म्हणतात, आणि सेकंडरी जे एज्युकेशन आहे तर त्याला मदरसा म्हणतात. तर मदरसा याच्यामध्ये सेकंडरी एज्युकेशन मदरसामध्ये तुम्हाला दिलं जातं. ऑप्शन आहे बी, सेकंडरी एज्युकेशन तुम्हाला मिळणार आहे. काही लोकांनी हायर एज्युकेशन याला क्लिक केलेलं असेल. नेक्स्ट आहे, इफ टॉट ऑफ मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर ऑफ ॲक्विजिशन. तर याचं आन्सर आहे वास्तविक माहिती, फॅक्च्युअल जी इन्फॉर्मेशन आहे, तर हे ऑप्शन आहे ऑप्शन ए. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 42. द टीचर शुड चूज अ टीचिंग मेथड कन्सिडरिंग. बघा, डॅश डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. अध्ययनकर्त्याचे स्वरूप हे पाहिजेच आहे, म्हणजे अध्ययनकर्ते विद्यार्थी कसे आहेत, साध्य करायच्या उद्दिष्टांचे स्वरूप, काय टीचिंगमधून साध्य करायचं आहे त्याचं स्वरूप पण पाहिजे, आणि शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता, त्याची मास्टरी कशावर आहे, तो जे नवीन अपडेटेड टीचिंग एड्स आहे तो वापरतो आहे किंवा ट्रॅडिशनल मेथडनीच तो हे करतो, तो कशामध्ये तज्ज्ञ आहे. तर हे तीनही ऑप्शन याच्यामध्ये सुटेबल आहेत. तर ऑप्शन सी आहे 1, 2 आणि 3. तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 43. व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते. तर ते आहे, ते बहिर्मुख स्वरूपाचे असते, म्हणजे दे आर एक्स्ट्रा ऑर्डर टू इन नेचर. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 44. फॉर ॲडल्ट लर्नर्स डॅश डॅश इन्स्ट्रक्शन नीडेड टू फोकस. तर याच्यावर आहे लेस ऑन द प्रोसेस अँड मोर ऑन द कंटेंट टू बी टॉट. ऑप्शन बी. नेक्स्ट आहे, डॅश डॅश इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट द अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग द पर्टिक्युलर कंटेंट. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी, फॉर्मॅटिव्ह मेथड जी आहे, फॉर्मॅटिव्ह समेटिव्ह वगैरे, तर याच्यामधलं फॉर्मॅटिव्ह मेथड ही असणार आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 46. डॅश डॅश इज द कॅरेक्टर ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर आहे इन डेप्थ एक्सप्लोरिंग ऑफ मिनिंग अँड एक्सपिरियन्स. ऑप्शन नंबर सी, मराठीमध्ये अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 47. डॅश डॅश इज अ लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. डॅश डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. तर याचं आन्सर आहे इट टेन्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फेनोमिनन. तर
ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 48. डॅश डॅश इज अ रेफरन्स सायटेशन इज द अकॅडमिक रायटिंग. तर आहे ऑप्शन आहे बी, अ वे ऑफ गिविंग प्रॉपर क्रेडिट टू ओरिजिनल सोर्स. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 49. डॅश डॅश इज अ टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अ फॉल्सिफाईंग डाटा. तर याचं फॅब्रिकेशन हे ऑप्शन आहे बनावटपणा. ऑप्शन बी. आणि लास्ट वन इज डॅश डॅश ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर. तर याचं आन्सर आहे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ऑप्शन बी. ऑप्शन बी. तर ह्या पद्धतीने ही आन्सर की आपण टेंटेटिव्ह आपल्या नॉलेजनुसार बनवलेली आहे. फायनल जी आन्सर की येईल ती सेट विभाग काही दिवसातच पब्लिश करेल. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्कोर चेक करायचा आहे आणि काही डाऊट असतील तर ते तुम्ही त्याला चॅलेंज करू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.